गीता गहन फाउंडेशन व आस्था सामाजिक संस्थेची पूरग्रस्तांना भरीव मदत। सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीने अनेक शेतकरी कुटुंबाची शेती व घरे पाण्यात वाहून अतोनात नुकसान झाले असून या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी सोलापूर शहरातील आस्था सामाजिक संस्था व गीता गहन फाउंडेशनने भरीव मदत करण्याचा संकल्प केला व बघता बघता गहू, तांदूळ, साखर, तेल, साबण, टॉवेल, कपडे यासह गीता गहन फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी 50 डझन वह्यांची मदत केली असून आस्था सामाजिक संस्थेने दत्तक घेतलेल्या गावात ही मदत सामग्री वितरित केली जाईल अशी माहिती गीता गहन फाउंडेशनचे शहराध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली। सदर प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद तालीकोटी, सुहास छंचुरे, अनिकेत जवंजाळ, कृष्णा होमकर, नितीन चव्हाण, गुरुनाथ पतंगे, सागर कोरापाटी, विजय मोरे, नाना भास्कर, सदाशिव चौगुले, कृष्णा रेळेकर आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यावर जी पावसाची पुराची परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी सोलापुरातील एक गेल्या 21 वर्षापासून कार्यरत असलेली संस्था आस्था सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीनं सर्व पूरग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यातील 8 गावाला ह्या संस्थेने दत्तक घेतला आहे व दत्तक घेऊन तिथल्या पूरग्रस्तांसाठी अंगावरचे कपडे असतील, खायचं अन्नधान्य असेल, साबण असेल, पेस्ट असेल, खोबरं तेल, जीवनावश्यक वस्तू ह्या सगळ्या वस्तू देण्याचा मानस ह्या संस्थेने केला आहे। त्या संस्थेस पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्या गीता गहन फाउंडेशन ह्या संस्थेच्या वतीनं त्यांना 50 डझन वह्या आज आम्ही त्यांना इथं सुपूर्द करतोय। कारण ह्या संस्थेचं कार्य पाहता चांगलं कार्य आहे म्हणून आम्ही ह्या संस्थेच्या पाठीमागं कायम असतो आणि राहणार आहे व हे जेव्हा 50 डझन वह्या आम्ही देत आहोत त्या देण्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून आम्ही हे 50 डझन वह्या देतोय। ह्या वह्या देण्यासाठी माझ्यासोबत आज संस्थेचे सर्व संचालक हजर आहेत व तसेच आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विवेकानंद तालीकोटी व संस्थेचे खजिनदार सुहास छंचुरे आणि मी स्वतः या संस्थेचा सचिव आहे। आज या ठिकाणी आम्ही त्या संस्थेला फुलाची पाकळी म्हणून 50 डझन वह्याची मदत करतोय। धन्यवाद।